संध्याकाळी 4 वाजता नाश्त्यासाठी घरामध्ये सगळ्यांना वेगवेगळं काहीतरी हवं असतं. पण आपल्याला मात्र सगळ्यात मोठा प्रश्न असतो की दररोज काय बनवायचं. तर पास्त्यामध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत. त्यातलंच मी आज इथे कॉर्न चीझी पास्ता बनवते. जरा थोडीशी वेगळी रेसिपी आहे, पण रेग्युलर पास्ता बनवतो त्यामध्ये थोडासा फरक आहे. त्यामुळं जास्त वेळ काही तुमचा जाणार नाही आहे, मात्र टेस्टीला फार छान होणार आहे. इथे मी साईडला कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये आपण 1.5 कप पास्ता टाकून घेऊया. पास्त्याला आपण थोडंसं मिक्स करून शिजायला इकडे सोडून देऊया. तोपर्यंत इकडे आपण भाज्या कट करून घ्यायच्या आहे. भाज्यामध्ये 2 कांदा, 1 शिमला मिरच्या आणि 1 टोमॅटो आहे आणि कॉर्नसुद्धा घेतलेले आहेत. सुरुवातीला आपण इथे कांदा कट करून घ्यायचा आहे. पास्ता मी जास्त वेळ शिजवणार नाही, कारण मी रव्याचा पास्ता वापरले, त्यामुळे तो 2 ते 3 मिनटामध्ये शिजून तयार होईल. तुम्ही जर मैद्याचा किंवा तांदळाचा पास्ता वापरत असाल तर त्या पास्त्याला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. आता इथे आपण अगोदर कांदा बारीक करून घेतला. आता टोमॅटो बारीक करायचं आहे. पास्त्यामध्ये टोमॅटोऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस वापरलं तरीसुद्धा चालतो. अशा प्रकारे इथे टोमॅटो चिरून झाले. आपण शिमला मिरची पण घेणार आहोत, तर इथं मी 1 शिमला मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्ही हवं तर अजून बीन्स वगैरे, गाजर किंवा वटाणे असं वेगवेगळ्या भाज्या इथे वापरू शकता. त्याने पण पास्ता एकदम छान होतो. भाज्या चिरून रेडी आहेत. आपण पास्ता पण बघूया. पास्तासुद्धा रेडी आहे, छान शिजलेला आहे. त्यातलं पाणी आपण काढून घेऊया सगळं. रेग्युलर आपण दुसरा पास्ता बनवतो त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं तेल टाकतो, कारण तो सुटसुटीत व्हावा म्हणून. पण हा रव्याचा पास्ता असल्यामुळे मी यामध्ये तेल टाकलं नाही, कारण त्याला थोडंसं शिजवलं आहे आणि तो मोकळा राहणार आहे तसंच, कारण मी नेहमी त्याला बनवते आणि तो मोकळाच राहतो. साईडला कढईमध्ये तेल घ्यायचं एक चमचा. त्यामध्ये आपण कांदा सुरुवातीला भाजायला टाकायचा आहे. कांद्याला थोडंसं लालसर होईपर्यंत आपण इथं चांगलं परतून घेऊया. पास्त्यामध्ये जर थोडे कच्चे ठेवले ना सगळ्या भाज्या वगैरे तर अजून छान लागतं. तर आता थोडासा लालसर कांदा झाला की लगे आपण यात शिमला मिरची टाकून घेऊया. शिमला मिरचीला सुद्धा थोडंसं शिजायला अगदी वेळ लागतो. त्याचबरोबर आपण लगेच कॉर्न टाकायचे आहेत, म्हणजे दोन्ही ते सॉफ्ट होतील बरोबर. टोमॅटो टाकायच्या अगोदर आपण या दोन्ही भाज्या टाकून घ्यायच्या, म्हणजे ते छान अशा तेलामध्ये परतून निघतात आणि त्याचा फ्लेवरही छान लागतो. आता छान असं हे सॉफ्ट झालेलं आहे. आपण आता लगेच यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकून घेऊया. टोमॅटो टाकल्यावर मात्र थोडंसं पाणी सुटतं, तेव्हा थोडासा अगदी गॅस मोठा करायचा 1-2 मिनटं परतेपर्यंत आणि नंतर परत लगेच गॅस कमी करायचा. तर अशा प्रकारे इथं सगळ्या भाज्या अशा अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत. 2 ते 3 मिनटं छान असं भाज्यांना मी इथं परतून घेतलेलं आहे. यामध्ये आपण थोडेसे स्पायसेस टाकू. त्यामध्येच आपण इथे पास्ता मसाला 1-2 चमचे मोठे टाकलेत. हे ब्लॅक पेपर थोडंसं टाकले, अगदी चिमूटभर. 2 चमचे चिली फ्लेक्स टाकलेला आहे. हे मिक्स करून घेऊया छान असं. तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर किंवा एखादी हिरवी मिरची टाकली तरी चालेल. त्याने पण छान अशी स्वाद छान असा येतो आणि तिखट पण छान होतं. इथे मी अगदी अर्धा चमचा एवढा टोमॅटो सॉस टाकला आहे आणि हा पास्ता सॉस मी 1 चमचा घातलेला आहे. हे पण छान असं मिक्स करून घेऊया. टोमॅटो सॉसनी थोडासा गोडवा राहतो ना, म्हणून टोमॅटो सॉस मी वापरले इथं. अन्यथा नाही वापरला तरीसुद्धा चालेल. छान असं मिक्स झालेलं आहे सगळं. आता आपण यामध्ये पास्ता टाकून घेऊया. बघू शकता तुम्ही मोकळा झालेला आहे, कारण मी त्याला जास्त वेळ शिजवलेलंच नाही, त्यामुळे अगदी छान असं झालं आहे. पण आपण चीज टाकत असल्यामुळे थोडासा चीजमध्ये तो थोडासा नाही का सॉफ्टच होणार आहे, मोकळा राहणारच नाही. आता परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया. आता याला छान असं मिक्स करून झालेलं आहे पास्त्याला. तर वरून आपण इथे 1 ते 1.5 चमचा मिक्स हर्ब्स टाकायचे आहेत. हे पण छान असं मिक्स करून घेऊया. आता मात्र छान वास सुटलेली आहे पास्त्याची. आता वरून थोडंसं आपण चीज टाकून गॅस बंद करून ठेवूया, कारण गॅस बंद केल्यानंतर सुद्धा चीज चांगलं मेल्ट होतं, कारण चीज मेल्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही आहे. इथं मी मोझरेला चीज वापरले. तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरं क्यूब किंवा स्लाईससुद्धा वापरू शकता.
तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला योग्य वाटतं चीज ते वापरा. तर मस्त अशा तार आलेले बघा तुम्ही आणि छान असं मेल्टसुद्धा झालं आहे. लगेच आपण इथं डिश तयार करूयात. तर अशा प्रकारे 4चा नाश्ता तयार आहे. तुमच्यासाठी अजून एक ऑप्शन मी दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही बनवून तर अशा प्रकारे 4च्या नाश्त्यासाठी तुम्हाला हा एक छान ऑप्शन आहे. चीझी कॉर्न पास्ता मस्त बनवून खा. फॅमिलीलासुद्धा करून घाला आणि आवडलं असेल तर मांडवीज किचनला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटू. तोपर्यंत नमस्कार.